नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये मान्सून दाखल झाला असून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी देखील लावली आहे। यानंतर उर्वरित महाराष्ट्राला तो टप्प्याटप्प्याने व्यापून घेणार आहे। आज मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईमध्ये येलो आणि पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर सुरुवातीला पावसाने तुफान हजेरी लावलेली असली तरी जूनमध्ये मात्र पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामानाचे अपडेट देणाऱ्या संस्थेने वर्तवलेला आहे। मुंबईमध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे। सध्या मुंबईतील अनेक भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। रेल्वे, लोकल गाड्या या सुरळीत वेळापत्रकानुसार सुरू आहेत। काल पावसाने केलेला कहर आणि ठिकठिकाणी साचलेलं पाणी यातून मुंबईकरांना आज काहीशी उसंत मिळाली आहे, परंतु ढगाळ वातावरण असल्याने नंतर पावसाचा इशाराही देण्यात आला होता। त्याचबरोबर रत्नागिरीला आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। त्यानुसार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतलेला आहे आणि या भागामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने रत्नागिरीकरांना केलेलं आहे। तसंच सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। सकाळपासूनच इथं पावसाची रिपरिप सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे आणि हवामान विभागाकडून पुढच्या 24 तासांमध्येच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची संतत रिपरिप सुरू असून हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे। दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं आणि शासकीय यंत्रणेकडनं देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या आहेत। तर अहिल्यानगर, कोल्हापूर, परभणी, पुणे, सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं। दरम्यान मान्सून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दाखल तर झालाय, परंतु दाखल होताच त्यानं तुफान हजेरी देखील लावली आहे। महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पाऊस गेल्या 15 दिवसांपासून पडतोय, परंतु गेल्या आठवड्यापासून पावसानं महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलंय। कालपासून तर मान्सून वेळेच्या आधीच दाखल झाल्यानं पुढचे काही दिवस त्याचं रौद्ररूप हे कायम राहील, परंतु त्यानंतर जून महिन्यात मात्र पाऊस उघडीप घेण्याची दाट शक्यता आहे, कारण मान्सून काहीसा त्यावेळेस कमकुत होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि हा अंदाज खुद्द स्कायमेटनं वर्तवलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केलेली आहे, परंतु जून महिन्यात मात्र पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।